पिंपरी चिंचवड पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं चाकण परिसरातील एका खंडणीखोराला 3 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात पकडले। पोलिसांच्या माहितीनुसार महेश शिरोळे या आरोपीनं एका सुरक्षा सेवा व्यावसायिकाला व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर सुरुवातीला 10 लाख रुपयांची आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं लाखो रुपयांची खंडणी मागितली होती। पैसे न दिल्यास जीवे मारण्याची तसंच गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। पीडित व्यावसायिकानं याबाबत खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार दाखल केली आणि त्यानंतर पोलिसांनी सापळा रचला। त्यानुसार मोशी येथील मॉडर्न चौकाजवळ आरोपीला 3 लाख रुपयांची खंडणी स्वीकारताना रंगेहात ताब्यात घेण्यात आलं। या कारवाईत खंडणीची रक्कम आयफोन 13 मोबाईल आणि मारुती सुझुकी ब्रेझा कार असा सुमारे 11,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता अर्थात BNS च्या संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू आहे। परभणी शहरातील गंगाखेड रोडवरील माऊली चौक शांतिनिकेतन कॉलनी परिसरात मुसळधार पावसानंतर धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। पावसाच्या पाण्याचा वेग प्रचंड वाढल्यानं सायकलवरून जात असलेला एक शाळकरी मुलगा पाण्याच्या प्रवाहासह नाल्यात वाहून गेला। ही घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत मुलाला सुरक्षित बाहेर काढलं। त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। मुलाचा जीव धोक्यात थोडक्यात बचावलाय। या घटनेमुळे परिसरातील पावसाच्या पाण्याचा निचरा, उघडे नाले आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। दरम्यान पावसाळ्यात अशा ठिकाणी नागरिकांनी विशेषतः शालेय विद्यार्थ्यांनी अधिक खबरदारी घ्यावी असं आवाहन करण्यात येते। शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असला तरी बुलढाणा जिल्ह्यातील चिखली पंचायत समितीच्या समग्र शिक्षा गटसाधन केंद्रात अत्यंत विदारक परिस्थिती समोर आली। पावसाळ्याला सुरुवात होताच कार्यालयाच्या छताला गळती लागले, भिंतींना बुरशी आले, छत आणि भिंतीमधून पाणी झिरपत असल्यानं कार्यालयातील वातावरण असुरक्षित बनलंय। विशेष म्हणजे जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांसाठी असलेली लाखो रुपयांची शैक्षणिक पुस्तकं आणि साहित्य याच ठिकाणी ठेवण्यात आल्यानं ते भिजून खराब होण्याची भीती व्यक्त केली जाते। कार्यालयातील अस्वच्छता, मोडकळीस आलेले फर्निचर आणि देखभालीचा अभाव यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। पावसाळ्यापूर्वी आवश्यक दुरुस्ती आणि देखभाल करण्यात आली नसल्याचा आरोप होतोय। या निष्काळजीपणाचा फटका विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सुविधांनाही बसण्याची शक्यता आहे। पुण्यातील शिलाई वर्ल्ड चौकात रिमझिम पावसादरम्यान झाड कोसळल्याची घटना घडली। या घटनेत एक तरुण थोडक्यात बचावले। रस्ता ओलांडण्यासाठी तरुणी पुढे जात असताना तिच्या मागे अचानक मोठं झाड रस्त्यावर कोसळलं। सुदैवानं काही क्षण आधीच ती त्या ठिकाणाहून पुढे गेल्यानं मोठी दुर्घटना टळली। संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाले। हा थरारक व्हिडिओ आता सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अशा घटना वारंवार घडत असल्यानं धोकादायक आणि जीर्ण झालेल्या झाडांची तातडीनं पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। शक्तीपीठ प्रकल्पाविरोधात बळीराजा शेतकरी संघटनेनं पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर जोरदार टीका केली। या प्रकल्पामुळे सुपीक शेती आणि शेतकऱ्यांचं अस्तित्व धोक्यात येणार असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आलाय। शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा दावा करत सरकारनं प्रकल्पाचा फेरविचार करावा अशी मागणी देखील करण्यात आली। पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गांभीर्यानं चर्चा होत नसल्याचा आरोप करत येत्या 7 जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा संघटनेनं दिलाय। तसंच आमदार आणि खासदारांनी शेतकऱ्यांच्या बाजूनं स्पष्ट भूमिका घ्यावी, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये त्याचे परिणाम भोगावे लागतील असा इशारा संघटनेच्या नेत्यांनी दिलाय। शक्तीपीठ नावाचं एक मोठं भूत शेतकऱ्यांच्या घरादारावर नांगर फिरवणारं फडणवीस आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनी महाराष्ट्र राज्य यांनी घातलेलं आहे। हे खरं गरजच नाही, कारण आपण या सुपीक जमिनी नापीक करण्याचा विडा त्यांनी उचललाय आणि कुठला तरी हा शक्तीपीठ महामार्ग नव्हे, हा अदानी पीठ फडणवीस पीठ महामार्ग आहे जो शेतकऱ्यांचं वाटोळं करतो। तो मुद्दा नंबर 2 की या सगळ्यावर पावसाळी अधिवेशन चालू असताना शेतकऱ्याची चर्चा फक्त निवडणुकीपुरती, आणि म्हणूनच ही चर्चा तेवढी न करता आम्ही सगळे होरपळलेलो आणि यात बाधित झालेलो शेतकरी आणि बाधित होणारे शेतकरी यांनी सगळ्यांनी विचार केला की या अधिवेशनामध्ये जर यांना वेळ नसेल आम्हाला तर यांना जाणीव करून देऊया, आणि म्हणून मंगळवारी 7 जुलै रोजी आम्ही आझाद मैदानावर येतोय आणि त्यांना इशारा देतोय, बाबांनो आमदार खासदार फडाफुडीत आता बघू नका, कमिशन टक्केवारीत लक्ष घालू नका, आमचा जीव निघालाय, आमची गुरंढोरं आम्ही विस्थापित व्हायला लागलोय। तुम्ही निदान नाही म्हटलं तरी विधानसभेच्या पायरीवर बोंबाबोंब आंदोलन करा, म्हणजे नेमका आमदार कुठल्या बाजूने आमच्या आहे का त्यांच्या बाजूने कळल, आणि म्हणून
हा एक इशारा आहे की आमदारांनी आपली कुवत ओळखावी आणि लवकरच विधिमंडळात याचा आवाज उठवावा अशी आमची आर्त हाक आहे. आणि फडणवीस आणि कंपूनं पण ध्यानात ठेवावं की येणारी निवडणूक अजून शिल्लक आहे 29ची, त्याच्या अगोदरच हो दणका देऊन बंद करा, नाहीतर इशारा काफी आहे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाही पंढरपूर शहरातील प्रदक्षिणा मार्गाची दुरवस्था कायम असल्याचं चित्र समोर आलंय. लाखो वारकरी आणि भाविक विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत असताना प्रदक्षिणा मार्गावरील खड्डे बुजवणं आणि सैलखडी हटवण्याची कामं अद्याप पूर्ण झालेली नाहीत. प्रदक्षिणा मार्ग हा आषाढी वारीतील अत्यंत महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडल्यानं आणि पावसामुळे त्यामध्ये पाणी साचत असल्यानं वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. सैलखडीमुळे पायी चालणाऱ्या भाविकांना घसरून दुखापत होण्याची भीती व्यक्त केली जाते. दरवर्षी आषाढीपूर्वी रस्त्यांची डागडुजी आणि आवश्यक दुरुस्तीची कामं पूर्ण केली जातात. मात्र यंदा ही कामं संथ गतीनं सुरू असल्यानं नागरिक आणि वारकरी नाराजी व्यक्त करतात. रामकृष्ण हरी. आषाढी वारी तोंडावर आहे आणि येत्या आषाढीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची संख्या लक्षात घेता प्रतिवर्षाप्रमाणे प्रशासनाची तयारी सुरू आहे. मात्र अद्याप या ठिकाणी आपण संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग जर पाहिला तर त्या प्रदक्षिणा मार्गावरती मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे आहेत आणि हे खड्डे बुजवण्याकरता प्रतिवर्षी नगरपालिकेची एक परंपरा आहे की म्हणजे त्या खड्ड्यामध्ये कचखडी आणून टाकली जाते, डांबर टाकलं जातं आणि त्याच्यावर पुन्हा कोरडी खचखडी टाकली जाते. त्याचा प्रचंड त्रास भाविकांना त्या ठिकाणी प्रदक्षिणा करताना पाया टोचून होतो. तर आमची नगरपालिका प्रशासन असेल, सोलापूर जिल्हा प्रशासन असेल, यांना विनंती आहे की येत्या 8 दिवसामध्ये प्रस्थानाच्या अगोदर या ठिकाणची काही जी खड्डे आहेत प्रदक्षिणा मार्गावरचे ते संपूर्ण बुजवून प्रदक्षिणा मार्ग झाडून स्वच्छ करून त्या ठिकाणी वारकऱ्यांसाठी उपलब्ध केला पाहिजे, जेणेकरून अनवाणी पायानं चालणाऱ्या वारकऱ्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही. त्याच पद्धतीने शहरामधले जे इतर रस्ते आहेत त्या ठिकाणी वाहनं जाणार आहेत त्याही रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती पावसाळा सुरू होण्याच्या आधी, वारीच्या आधी सुरू करणं गरजेचं आहे. भारतीय हवामान विभागानं रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं संपूर्ण यंत्रणा सतर्क केली आहे. रात्रीपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. मागील 24 तासात सरासरी 105.975 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव आणि पोलादपूर तालुक्यामध्ये सर्वाधिक पाऊस झालाय. म्हसळा तालुक्यात तब्बल 169 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेऊन नदीकाठच्या तसंच समुद्रकिनारी असलेल्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले. आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याची तयारी देखील प्रशासनानं केली. संभाव्य आपत्तीला तातडीनं प्रतिसाद देता यावा यासाठी महाड इथं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल अर्थात NDRFचे पथक तैनात करण्यात आलेत. रायगड जिल्ह्यामध्ये यावर्षी साधारणपणे 21-22 जूनपासून पावसाला सुरुवात झालेली आहे आणि आता आज सकाळपासून संततधार रायगड जिल्ह्याच्या उत्तर भागात आणि काही अंश दक्षिण भागातही पाऊस पडत आहे. आज सकाळपासूनच आपली आंबा नदी जी आहे ते तिने इशारा पातळी ओलांडलेली आहे. बाकी इतर सर्व नद्या ह्या इशारा पातळीच्या खाली आहेत. जिल्ह्यातल्या ज्या 6 मुख्य नद्या आहेत तर त्या सर्व नद्याच्या पातळीवरती आम्ही लक्ष ठेवून आहोत. त्यानंतर आमच्याकडे काही ठिकाणी ऑटोमॅटिक वेदर स्टेशन आहेत, त्या ठिकाणी पडणाऱ्या पावसावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. या अतिवृष्टीचा जो काही आजचा इशारा आहे तर तो सर्व गावांना देण्यात आलेला आहे. आज काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा आलेला आहे आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत रायगड जिल्ह्याच्या लोकांसाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. हे जे हवामान विभागाकडून अलर्ट्स जाहीर होतात तर त्या सगळ्या अलर्टच्या बाबतीत आम्ही गावोगावी आमच्या यंत्रणांच्या मार्फत सूचना देतो. आम्ही 225 गावामध्ये आमची एक ऑडिओ सिस्टीम पण ठेवलेली आहे की काही जर सूचना असतील तर त्या सूचना देण्यासाठी. त्यानंतर अशा अतिवृष्टीमुळे किंवा सतत पावसामुळे दरडी कोसळण्याचा धोका असतो. आज सकाळी आंबेनळी घाटामध्ये छोटी दरड कोसळली होती. आम्ही तात्काळ ती दरड आम्ही दूर केलेली आहे आणि त्या ठिकाणचा रस्ता चालू केलेला आहे. नदीकाठच्या गावांना इशारा देणे, दरडीच्या ठिकाणी लोकांना सावध राहण्याचा इशारा देणे आणि यापरी काही घटना जर घडली तर तात्काळ त्या ठिकाणी पोहोचणे आणि आपलं कामकाज चालू करणे या पद्धतीने आम्ही कामकाज करत आहोत. जिल्ह्यातले जे काही दरडप्रवण गाव आहेत त्या गावामध्ये आम्ही आमचे पालक अधिकारी नेमलेले आहेत. ते अधिकारी त्या गावात राहून त्या गावाच्या परिस्थितीची आम्हाला सतत माहिती देत असतात. आम्हीसुद्धा आज रेड अलर्ट असल्यामुळे मुख्यालयी बसून आहोत. आम्ही कुठे दौऱ्यावरती जात नाहीत आणि इथून बसून सर्व परिस्थितीची पाहणी करतो आणि सर्व परिस्थितीवरती आम्ही नियंत्रण ठेवून कामकाज करतो. सर, एकूणच आपण पाहिलं आहे की यापूर्वीच्या घटनांचा जर पूर्व इतिहास पाहिला तर
तळई असेल किंवा इर्शालवाडी असेल यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली होती दरड कोसळून. त्या अनुषंगानं आता सध्या धोक्याची ठिकाणं कोणती आहेत आणि नदीकाठची गावं असतील, समुद्रकाठची गावं असतील, त्यांना कशा पद्धतीच्या सूचना आपण जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत सर? जे 392 आपले दरड प्रवण गाव आहे तर त्या गावामध्ये आम्ही पालक अधिकारी नेमले आहेत आणि गावामध्ये आम्ही लोकांना सूचना दिलेल्या आहेत की अतिवृष्टी असेल, पाऊस चालू असेल किंवा जर रात्रीची वेळ असेल तर त्यांनी जिथे दरड कोसळण्याचा संभव आहे त्या ठिकाणी त्यांनी मुक्कामाला राहू नये. त्यांनी रात्रीचा मुक्काम जो आहे तो अतिशय सुरक्षित ठिकाणी, शाळेमध्ये किंवा त्या गावामधील समाज मंदिर असेल किंवा इतर सुरक्षित ठिकाण असेल त्या ठिकाणी त्यांनी स्थलांतर केलं पाहिजे त्या रात्रीपुरतं आणि त्यासाठी आमचे गावातले पालक अधिकारी त्यांना मदत करतात. नदीच्या काठचे पुराचे जे गाव आहेत त्यांनासुद्धा आम्ही सूचना दिलेल्या आहेत. त्या सगळ्या गावामध्ये आम्ही हाय टाईड, लो टाईडच्या वेळा आम्ही प्रसिद्ध केलेल्या आहेत. त्याचे फलक आम्ही गावागाव लावलेले आहेत आणि त्या सर्व गावांना आम्ही अतिवृष्टीचा इशारा वेळोवेळी कळवतो. म्हणून पूर येण्याचा संभव असेल किंवा अतिवृष्टी होऊन भरतीची वेळ असेल तर त्या ठिकाणी आमचे प्रवण जे गाव आहे तर त्या गावचे सुद्धा लोक सावध राहतात आणि आम्ही त्यांना सातत्यानं सावध करत असतो. एकूणच रायगडची जनता असेल किंवा विद्यार्थी असतील यांच्यासाठी कशा पद्धतीचं संरक्षणात्मक संदेश आपल्याकडून एक जिल्हाधिकारी म्हणून असेल? आम्ही जनतेला वारंवार हवामान खात्याच्या जे काही सूचना आम्हाला मिळतात त्या प्रसारित करत आहोत. सोशल मीडियामध्ये करतो, मीडियामध्ये करतो आणि विविध माध्यमातून आम्ही त्या प्रसारित करतोच. अतिवृष्टी असेल किंवा आदल्या दिवशी रात्री जर खूप पाऊस झाला असेल तर त्या सगळ्या पावसाचा अंदाज घेऊन आम्ही शाळेतल्या मुलांसाठी गरजेप्रमाणे सुट्टीसुद्धा घोषित करतो किंवा जर दुपारी जास्त पाऊस पडण्याची शक्यता असेल तर मध्यावधीतच शाळा सोडून देण्याच्या सुद्धा आम्ही सूचना देतो. कुठेही जीवितहानी होणार नाही, कुठलाही म्हणजे मिसॅप होणार नाही यासाठी आम्ही सतर्क राहून त्याबाबतचे वेळोवेळी निर्णय घेत असतो.